या ठिकाणी पकोड्यासाठी मी डाळीचं बेसन, कांदा, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घातलेली आहे। त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ, जिरेपूड, धनेपूड आणि अख्खे जिरे धने हे सगळं मॅश करून घेते आणि नंतर छानपैकी 10 मिनिटं भिजू दिल्यानंतर मी 10 मिनिट भिजू दिलं आणि आणखीन छान त्याला मॅश करते हाताने भरपूर। मग फ्लफी होतात छान आणि खुसखुशीत होतात। बघा तुम्ही खाऊन किती छान होतात ते। चला आता आपण तळायला घेऊया। खूपच छान भन्नाट लागतात, मस्त। भरपूर मोठा कांदा घातलाय, कोथिंबीर जास्त घातली आणि आकार वगैरे द्यायचा नाही याला, जसा येईल तसाच आकार त्याला राहू द्यायचा, छान दिसतं। उलट केलेला आहे याला। आता स्लो याच्यामध्ये करते मी, स्पीड अजिबात नाही करत, कारण बेसनाचं पीठ आहे, कच्चं नाही राहिलं पाहिजे। आणि तुम्ही बघू शकता किती छान फुललेत बघा, मस्त फुलले राहिले, मोठे मोठे। हे बघा असे फुलले पाहिजे। जितकं तुम्ही मॅश करणार त्याला हाताने तितकं ते छान फुलून येतं। चला, नाश्त्यासाठी कांदा भजे, मिरची भजे तयार झालेले आहेत। सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा, खूप टेस्टी झालेले आहेत। आणि आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।